नमस्कार. आजचा व्याख्यानाचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे कौशल्य आधारित शिक्षण. मित्र हो, व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी एक मी छोटासा प्रसंग सांगते. एकदा 9वीच्या वर्गामध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला की भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं 15 ऑगस्ट 1947. उत्तर अगदी तोंडपाठ. पुन्हा थोड्याच वेळात सरांनी प्रश्न विचारला की हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी कोणता संघर्ष केला? त्यावेळी मात्र वर्ग चिडीचूप. कोणीही बोलायला पुढे आले नाही. त्यावेळी शिक्षकांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी फक्त प्रश्नाचं उत्तर पाठ केलेलं आहे. त्यामागची पार्श्वभूमी, त्यामागचा इतिहास, त्यामागचा संघर्ष त्यांनी समजून घेतलेला नाही. मित्रांनो, हा प्रसंग आपल्या शिक्षण पद्धतीवरती एक मोठा प्रश्न उपस्थित करतो आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भारताने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. आता ह्या शिक्षणामधील बदलाची गरज काय? तर आजकाल आपण बघतो की पूर्वी मुलांना माहिती देणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट होतं, परंतु आता ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माहिती आपल्याला मोबाईल, इंटरनेट, AI आणि इतर सर्व डिजिटल माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे माहिती मिळवणं कठीण झालेलं नाही. माहिती आपल्याला सहजच मिळते. आज ही माहिती मिळणं सहज शक्य झालेलं आहे. काही सेकंदातच आपण इंटरनेटवरून ही माहिती गोळा करतोय. म्हणूनच आजच्या शिक्षणाचा उद्देश बदललेला आहे, उद्दिष्ट बदललेलं आहे. आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणाचे, नवीन शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण करणे, विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांना कृतिशील बनवणे, स्वतःची उत्तरं स्वतः शोधण्यासाठी प्रवृत्त करणे, ही आजच्या शिक्षणाची उद्दिष्ट झालेली आहेत. आणि याच कारणासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला विविध कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये उतरवायची आहेत. जसं मूल्याधारित शिक्षण होतं, तसंच आता आपण कौशल्य आधारित शिक्षण मुलांना देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन शैक्षणिक धोरणाची संकल्पना तरी काय आहे? पाहूया. नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. या शैक्षणिक धोरणामधून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडणारे असावे असं आहे. विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेसाठी शिकू नये, तर जीवन जगण्यासाठी शिकावं असा ह्याचा उद्देश आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे. बरोबर ना? आतापर्यंतची शिक्षण पद्धती अशी होती, अनेकदा असंच होतं की शिक्षक बोलत राहतात आणि आपण ऐकत राहतो, जसं आता आपण करत आहोत. परंतु NEP 2020 आपल्याला असं सांगते की विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थ्याला आपण कृतिशील बनवणार आहोत, त्याला आपण ऍक्टिव्ह करणार आहोत. आपण शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला हवा. आपण विद्यार्थ्यांना शिकवताना त्याला विचार करायला, चर्चा करायला आणि समस्या सोडवायला भाग पाडणारे प्रश्न विचारायला पाहिजेत. मग आता तुम्ही विचार करा, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आता काय बदल होणे अपेक्षित आहे? पूर्वी शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर, परीक्षेला येणारे प्रश्न पाठ करायचे आणि उत्तर लिहायची असा एवढा मर्यादित होता. परंतु आता विद्यार्थ्याला शिक्षण देताना प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः विचार करायला, स्वतः अनुभव घ्यायला, स्वतःमधील कौशल्याचा विकास करायला, सर्जनशील बनायला आपण शिकवणार आहोत. उदाहरणार्थ बघा, इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्याला माठ बनवण्याची प्रक्रिया आपण जर शिकवणार असू, तर फक्त माठ बनवण्याची प्रक्रिया सांगून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष माती कशी मळतात, माती कशी भिजवतात, ती किती प्रमाणात भिजवावी, त्याच्यापासून माठ कसा बनवावा, हे त्याने स्वतः हाताळून जर केलं, तर ते त्याचं अनुभव आधारित शिक्षण होईल आणि विद्यार्थी ही प्रक्रिया कधीच विसरणार नाही. विज्ञानाच्या प्रयोगाच्या बाबतीतही तेच आहे. त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून पाहायला सांगा, म्हणजे ते विद्यार्थी स्वतः ती केलेली क्रिया विसरत नाहीत, आयुष्यभर लक्षात ठेवतात.
याच दृष्टीने NEP 2020 ची रचना बदललेली आहे. 5+3+3+4 अशी ही आपली रचना असणार आहे. यावेळेला अगदी बालवाडीपासून 1ली ते 2री पर्यंतचे वर्ग, 3री ते 5वी ते वर्ग, 6वी ते 8वीचे वर्ग आणि 9वी ते 12वीचे वर्ग असे गट आपले तयार झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण लहान मुलांना पहिल्या टप्प्यात खेळातून शिकवतो, नंतर त्याचं वाचन घेतो. हळूहळू त्याची कारक कौशल्य विकसित झाली की आपण त्याला लिहायला शिकवतो. गणित, प्रकल्प अशा विविध टप्प्यांवरून आपण त्याचा हळूहळू विकास करत असतो. तुम्हाला वाटतं का ही शिक्षण पद्धती पूर्वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित शिक्षण पद्धतीपेक्षा अधिक परिणामकारक ठरेल? तर त्याचं उत्तर नक्कीच हो असं असेल. कारण NEP आपल्याला असं सांगतं की विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण द्यायला पाहिजे आणि हे सर्वांनाच मान्य आहे. कारण मातृभाषेतून मूल जे शिकतं ते त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. तुम्हालाही आता जर कोणी तुमच्या मातृभाषेतून एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती कायमस्वरूपी लक्षात राहते. विद्यार्थ्यांचंही तसंच आहे. तुम्ही B.Ed विद्यार्थी म्हणून जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन उभे राहाल तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांकडून गटकार्य करून घ्यायचं आहे, प्रकल्प कार्य करून घ्यायचं आहे. त्यांना कौशल्य आधारित शिक्षण देताना त्यांच्यातील विविध कौशल्यांचा आपल्याला विकास करायचा आहे. त्याच्यासाठी विविध प्रकारचे विषय आपल्याला हाताळता आले पाहिजेत. विविध प्रकारचे विषय आपल्याला त्यांच्या समोर प्रेझेंट करता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांना कृतीशील कसं बनवावं ह्याचा आपण जास्त विचार केला पाहिजे. आपण आता अध्ययन निष्पत्तीवर आधारित शिकवतो आहोत. तर ह्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित मुलांना शिकवताना कोणत्या अध्ययन निष्पत्तीसाठी कोणते अध्ययन अनुभव द्यावेत याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि त्याचबरोबर हे शिक्षण कृतीशील कसं होईल याचा आपण जास्त विचार करणार आहोत. आणि या सगळ्याच कार्यासाठी NEP 2020 आपल्याला नक्कीच मार्गदर्शन ठरणार आहे. त्यामुळे NEP 2020 प्रमाणे आता शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची राहिलेली नाहीये, तर मार्गदर्शक, प्रेरक, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देणारा आणि कृतीशील बनवणारा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एकच गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही अध्यापन कराल तेव्हा पारंपरिक पद्धतीपेक्षा आताच्या शिक्षणाला अनुसरून ज्या पद्धती दिलेल्या आहेत त्या आधुनिक पद्धतींचा विचार केला. समजा तुम्ही उद्या वर्गात जाऊन गटकार्य घेतलं तर पारंपरिक पद्धतीने शिकवण्यापेक्षा गटकार्यातून मुलं जे शिकतात ते स्वतः ज्ञान तयार करत असतात. त्याला ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती असे म्हटलं जातं. मग हे विद्यार्थी स्वतः जे शिकतात ते त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. त्यामुळे इथे शिक्षकाचं शिकवण्याचं कामही थोडं कमी होतं. आपल्याला फक्त मार्गदर्शक, त्यांचा ऑब्झर्वर, निरीक्षक म्हणून काम करायचं आहे आणि योग्य त्या ठिकाणी त्यांना पडलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत किंवा त्यांना प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. मग या पद्धतीने शिकवलेलं त्या विद्यार्थ्यांच्या अधिक काळ लक्षात राहील हे तुमच्या लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने आपण शिकवतो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आपसुकच बदल घडून येतात हेही तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर उभं राहिल्यानंतर आपलं शिकवणं हे अधिक परिणामकारक कसं होईल, ते सर्जनशील कसं होईल, त्याचबरोबर विद्यार्थी आपल्या ह्या शिक्षण प्रक्रिया, आपल्या ह्या अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी कसे होतील, ते ऍक्टिव्ह कसे राहतील, यासाठीच आपण शिक्षण पद्धती योग्य ती निवडायची आहे. आता आपण माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये असतात तेही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कारण प्रत्येक वयोगटानुसार विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक बदल होत असतात आणि या बदलाला अनुसरूनच आपल्याला त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन पण करायचं आहे. मग शिकवताना विद्यार्थ्यांचा वयोगटही लक्षात घेणं अपेक्षित असतं. आता ह्या माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये पाहताना हा गट 8वी ते 10वीचा असतो. या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अनेक बदल होत असतात. या गटातील विद्यार्थी हे जिज्ञासू असतात. या गटातील विद्यार्थी अनेक प्रश्न विचारतात. त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची फार इच्छा असते. हे विद्यार्थी स्वतःची मते तयार करतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला संवादात्मक पद्धतीने शिकवणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिकवताना संवादात्मक पद्धतीने शिकवणं फार फायदेशीर ठरतं. म्हणजे विद्यार्थ्यांची मतं आपल्याला जाणून घेता येतात. त्याचबरोबर
अनुभव आधारित शिक्षण पद्धती ही या ठिकाणी फार महत्वपूर्ण ठरते. आता पुढे जाऊन बघूया शिक्षकाची बदलती भूमिका. NEP 2020 प्रमाणे शिक्षकाला पण आपली भूमिका बदलावी लागणार आहेच. तर आजचा शिक्षक हा एक मार्गदर्शक आहे. तो सर्जनशील वातावरण निर्माण करणारा, विद्यार्थ्याला प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणारा आहे. या वेळेला शिक्षकाने विद्यार्थ्यांना उत्तर सांगायचं नाहीये, तर उत्तरापर्यंत जाण्यासाठी विविध प्रश्न विचारून त्याला त्या उत्तरापर्यंत नेलं पाहिजे. NEP 2020 ने आपल्याला अनुभव आधारित शिक्षण पद्धती दिलेली आहे. उदाहरणार्थ, मुलांना पाण्याचे बाष्पीभवन हा धडा शिकवायचा असेल तर अर्थातच आपल्या लक्षात येतं की मुलांना अनुभव दिला पाहिजे. फक्त त्यांना पुस्तकातील सांगून, पुस्तकातील चित्र दाखवून आपल्याला हा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार नाही. तर प्रत्यक्षामध्ये थोडंसं भांड्यामध्ये पाणी घ्या, उन्हामध्ये भांडं ठेवा, काही काळानंतर बघा बाष्पीभवनामुळे पाणी निघून गेलेलं असतं, पाणी कमी झालेलं असतं. हे विद्यार्थ्यांनी स्वतः पाहिलेलं असतं. कारण आपल्याला माहिती आहे अनुभवातून घेतलेलं शिक्षण हे विद्यार्थी अधिक काळ लक्षात ठेवतात. NEP ने दिलेली दुसरी शिक्षण पद्धती म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण पद्धती. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्यांचा विकास करणं या शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित आहे आणि हाच तर शिक्षण पद्धतीमधील खरा बदल आहे. तर बघा, विद्यार्थ्यांमध्ये पुढील कौशल्य विकसित होणे अपेक्षित आहे. तर पहिलं कौशल्य आहे संवाद कौशल्य. विद्यार्थ्याला बोलतं केलं पाहिजे, विद्यार्थ्याने संवाद साधला पाहिजे, आपल्या मनातील भावना त्याला व्यक्त करता आल्या पाहिजेत. याच्यातूनच त्याच्याकडे सभाधीटपणा येईल. तो समाजामध्ये वावरताना सहज सर्वांच्या समोर वावरायला लागेल, संवाद साधेल. दुसरं कौशल्य आहे समस्या सोडवण्याची क्षमता. विद्यार्थ्याला येणाऱ्या जीवनामधील समस्या सोडवण्यासाठी त्याला आपण सक्षम बनवलं पाहिजे. व जेव्हा विद्यार्थी छोट्या छोट्या समस्या वर्गामध्ये सोडवतील तेव्हा त्यांना ह्या मोठ्या त्यांच्या आयुष्यामध्ये भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी ते तयार झालेले असतील. तिसरं कौशल्य आहे सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. विद्यार्थ्याच्या अंगी असणाऱ्या ह्या गुणांपैकी ही एक आहे. तर विद्यार्थ्याला आपण सर्जनशील बनवलं पाहिजे. जेव्हा विद्यार्थी अनेक प्रयोग करत असतात, प्रोजेक्ट करत असतात, प्रकल्प करत असतात, उपक्रम करत असतात त्यावेळी त्यांच्यामधून ही सर्जनशीलता विकसित होत असते. नकळत आपण त्यांना उपक्रमांमधून, प्रकल्पांमधून सर्जनशील बनवत असतो. उदाहरणार्थ कविता करणे. विद्यार्थी फक्त मराठीमधूनच नाही तर इंग्रजीमधून पण छान कविता करू शकतात. पण ही सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकाने काही ट्रिक्स वापरलेले असतात. त्याला कविता बनवायला शिकवलेलं असतं किंवा शिक्षकाने एखादी कविता बनवून दाखवलेली असते आणि त्याचा आधार घेऊन विद्यार्थी स्वतः पहिल्यांदा कविता करतो आणि हळूहळू त्याच्यामधील ही सर्जनशील वृत्ती विकसित होऊ लागते आणि तो स्वावलंबपणे किंवा स्वतंत्रपणे प्रत्येक गोष्टीमध्ये सर्जनशीलता शोधत राहतो. सहकार्याची भावना चौथं कौशल्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लावणे फार गरजेचं आहे. सहकार्य करणे, मित्राला मदत करणे, आजूबाजूच्यांना सहकार्य करणे, ह्या भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी हे NEP 2020 मदत करणार आहे. नेतृत्व कौशल्य. बघा, विद्यार्थ्याला नेतृत्व करायला शिकवलं पाहिजे. म्हणजे जर त्याने वर्गामध्ये नेतृत्व केलं आपल्या गटाचं, म्हणून ते गटकार्य आहे. या गटकार्यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्याचा विकास होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, अध्यापन पद्धती ह्या प्रत्येक आणि ही कौशल्य विकास हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. विद्यार्थ्याला जेव्हा गटकार्य देतो तेव्हा तो गटाचं नेतृत्व करतो. त्या गटाचं नेतृत्व करता करता हळूहळू तो वर्गाचं नेतृत्व करतो आणि हे नेतृत्व गुण त्याच्याकडे येऊ लागतात आणि समाजामध्ये तो समाजातील विविध गटांमध्ये, आपल्या घरामध्ये नेतृत्व गुण हा दाखवून देतो आणि योग्य असं नेतृत्व तो करू शकतो. अशा प्रकारे ही अनेक कौशल्य आपल्याला ह्या NEP 2020 मधून विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहेत. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या अध्यापन पद्धती बदलायच्या आहेत. पारंपरिक पद्धतींचा आधार न घेता नवीन काहीतरी विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकाने नेहमी तत्पर असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे आता AI आहेच. AIचा वापर करायचा आहे, डिजिटल माध्यमांचा वापर करायचा आहे, नवीन शोध घ्यायचे आहे, तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करायचा आहे आणि विद्यार्थ्याला नवीन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये नव्या पद्धतीने आपण कसं उतरवू शकतो
यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करायला पण शिकायचं आहे. मग हे तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये करणारच आहोत. मग तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये बघा, विद्यार्थ्याला फक्त लेक्चर देऊन चालणार नाहीत, तर डिजिटल माध्यमांचा वापर करतो आपण. आता आपल्या शाळांमध्ये व्ही बोर्ड्स आहेत. व्ही बोर्डचा वापर करून एका बोटावर आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात विद्यार्थ्याला नेऊ शकतो. मग त्याच्यासाठी शिक्षकाने स्वतःला आधी तंत्रस्नेही बनवलं पाहिजे. तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे ह्या सर्व गोष्टी हाताळायची. व्ही बोर्डवर किंवा इतर डिजिटल माध्यमावर तुमचं कॉम्प्युटर असेल, तुमचं प्रोजेक्टर असेल, ह्या सर्वांचा वापर करून विद्यार्थ्याच्या शंकांचं निरसन तिथल्या ते करता आलं पाहिजे. आता आपल्या शाळांमध्ये सगळ्या सोयी असतात. वायफाय असतो, ब्रॉडबँड असतो, इंटरनेटची सुविधा आपण एका क्लिकवर आपल्याला मिळालेली असते. मोबाईलचा वापर करतो, टीव्ही असतो. त्याचबरोबर आपल्याकडे टीव्हीवर आपल्या मोबाईलवरील माहिती आपण टीव्हीवर मुलांना निराकाशद्वारे दाखवू शकतो. मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं, आपल्याला समजा एखादं उत्तर सापडत नसेल तर चॅट जीपीटी आहेत, जेमिनी आहेत आणि अशी अनेक AI ची माध्यमे आहेत. तर त्याचा वापर करून शहानिशा करून आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो. एवढं सगळं सोपं झालेलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला राबवताना ह्या सगळ्याच गोष्टींचा वापर करून आपण हे नवीन शैक्षणिक धोरण अगदी सक्षमपणे राबवणार आहोत. त्यामुळे माहितीये की नीरस वाणी पूर्वीची शिक्षण पद्धतीपेक्षा आपण जर डिजिटल माध्यमांचा वापर केला तर शिक्षण पद्धती अगदी आनंददायी होते. विद्यार्थ्यांना त्या गोष्टी बघण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. विद्यार्थ्यांना एखादा व्हिडिओ दाखवून जर एखादी पाठ शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. अनुभव देऊन शिकवलं तरी ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. त्यांना कृतीशील ठेवलं तर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. त्यामुळे शिक्षण पद्धतीमधील हे आलेले हे आव्हानं आपण पेलायचे आहेत आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, आपला हा नवीन भारत घडवण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. शेवटी तुम्हाला एवढंच सांगेन, आपण आता विद्यार्थ्यांसमोर शिक्षक म्हणून उभे राहणार आहोत. तुमच्या समोर बसलेले विद्यार्थी हे भारताचे भावी नागरिक आहेत. तुमच्या शिकवण्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या जीवन पद्धतीवर आणि त्यांच्या विचारांवर प्रभाव पडणार आहे. शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया आता असणार नाही. ती एक आता परिवर्तनाची प्रक्रिया होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सांगते की आपलं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडलेलं असावं. या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा. शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्याला विचार करायला, शोध घ्यायला, सर्जनशील बनवायला शिकवलं तर खऱ्या अर्थाने आपण समाज परिवर्तनाचं मोठं काम करणार आहोत. शेवटी सर्वांना एवढंच सांगेन की एक चांगला शिक्षक फक्त धडा शिकवत नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असतो. आशा करते की तुम्हाला या व्याख्यानामधून नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये उतरवायची जीवन कौशल्ये याच्याबद्दल माहिती मिळाली असेल. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.